आजकाल आईस्क्रीम खायला भीती वाटते का? कारण सारखं ऐकायला मिळतं की आईस्क्रीममध्ये प्रिझर्वेटिव्ह पाम ऑइल असतं जे आपल्या हेल्थसाठी चांगले नाही. म्हणून आज सिक्रेट शेअर करते घरचं 100% प्रिझर्वेटिव्ह आणि पाम ऑइल फ्री फालुदा फ्लेवर आईस्क्रीम. एकदम क्रीमी, सुपर टेस्टी आणि अजिबात आईस क्रिस्टल न होणारी आईस्क्रीमची रेसिपी. त्यासाठी आत्ताच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. त्यासाठी कढईमध्ये 1 कप दूध घ्यायचं, त्यात अर्धा कप मिल्क मेड आणि पाव कप मिल्क पावडर टाकायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. अजिबात गुठळ्या राहता कामा नये. आणि नंतर आपल्याला गॅस ऑन करून लो फ्लेमवर ठेवायचं आहे. एक हलकीशी उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि हे तयार बॅटर थंड करायला ठेवायचं. बॅटर थंड होईपर्यंत एका बाउलमध्ये 1 कप थंड व्हिप क्रीम घ्यायचा आणि ते हँड व्हिस्कर किंवा बीटरने क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं. नंतर या क्रीम मध्ये थंड झालेलं मिल्कचं बॅटर ऍड करूया. या बॅटर मध्ये आता मी रोज सिरप ऍड करते. तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढं टाका आणि हँड व्हिस्करने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यावर झाकण ठेवून फ्रीझर मध्ये 1 तास सेट करायला ठेवते. होनेस्टली सांगते, एवढं क्रीमी होतं ना आईस्क्रीम, तुम्ही बाहेरचा आईस्क्रीम विसरून जाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बॅटर सेट होतोय तोपर्यंत एका बाउलमध्ये 1 टीस्पून सब्जा भिजायला ठेवून देऊयात. नंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून पाण्याला उकळी आल्यावर त्यात रव्याच्या शेव टाकून शिजवून घेऊयात आणि त्यावर थंड पाणी टाकून बाजूला ठेवूयात. तासाभराने सेट करायला ठेवलेलं आईस्क्रीमचं बॅटर काढून ते परत मी बीटरने बीट करते. यामुळे आईस क्रिस्टल होत नाही. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बॅटरमध्ये भिजवलेला सब्जा, शेवया, टूटी फ्रुटी आणि काही ड्रायफ्रुट्स टाकूया. हे सगळं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यावर मी क्लिंग फिल्म लावून त्यावर झाकण लावून मी साधारण 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवते. 7 ते 8 तासांनी आईस्क्रीम बघा किती क्रीमी झालंय. अजिबात आईस क्रिस्टल नाही झालेत, ना कोणते प्रिझर्वेटिव्ह, ना पाम ऑइल. फक्त सिंपल इन्ग्रेडियंट्स आणि थोडंसं पेशन्स. तुम्हालाही घरी बनवलेलं आईस्क्रीम जास्त सेफ वाटतं का? तुमचं जे काही आन्सर असेल येस ऑर नो ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि रिपोस्ट नक्की करा.